मला स्वित्झर्लंडलाच जायचंय. स्वित्झर्लंड? अहो पण कसं शक्य आहे ते? कारण तिकडे जाण्यासाठी 4-5 दिवस लागतात. पण मला बर्फावरून घसरायचंय. नाही कसं आहे ना, माझी लहानपणापासूनची ही इच्छा आहे. जर मी बर्फावरून घसरायच्या आधीच मेले ना, तर अहो मी भूत बनून येईन. हा अभिलाषा, हे तू जे म्हणते ना, हे सगळं करायला. हा तेच 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 करायचे आई. ते 2 काठ्या घेऊन घसरतात ना, असं असं. हे सगळं तिकडे जाऊन करून म्हणजे ते हे करून यायला किमान 7-1 दिवस लागतील. पण आपल्याकडे म्हणजे तुझ्याकडे तेवढा वेळ नाहीये ना. अभिलाषा, हे बघ, तू काही काळजी करू नकोस, जास्त विचारही करू नकोस. मी आहे ना, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीन. पण आधी तू दमली आहेस, तू जाऊन आराम कर, जा. आई पण मला सांगा, तुम्ही आधी कोणती इच्छा पूर्ण करणार? तूच सांग, कोणती करू? हा, ह्यांना आवडणारे रव्याचे लाडू बनवा आजच्या आज. 50 लाडू खायला देतेच मी यांना. दिले. मीरा, जा रवा भाजायला घे आणि लाडू होईपर्यंत तू वर जाऊन आराम कर. रात्रभर झोपली नाहीयेस ना? तुम्हाला कोणी सांगितलं? प्रथमेश. मी कधी सांगितलं आई? नाही नाही, अरे नाही, म्हणजे अगं वाटलं मला. तू जा, जाऊन आराम कर. हा आई, ते लता दीदींचं तेवढं विसरू नका. हा अगं तू काळजीच करू नको, लता दीदी नक्की येणार. आई, मी तर सोनूला सुद्धा बोलवणार आहे. हा अय्या, अगं अय्या, खरंच आई, नमस्कार करते. अगं राहू दे, राहू दे, असू दे. अगं जाऊन रियाज करते. आई, अगं लता दीदींचं काय? आई, शेजारच्या लता दीदी आणि निकमांचा सोनू, कळलं? अच्छा, पण आई तू तिला प्रोत्साहन का देतेस ग? गायत्री, अगं पण तिचे सगळे समज पक्के होतील ना. अहो मला नेमकं तेच तर हवंय. नाही म्हणजे मी लस टोचणी करायची ठरवली. म्हणजे सांगते, जसं एखाद्याला रोग झाला तर डॉक्टर काय करतात, त्याच रोगाचे जंतू त्याच्या शरीरात सोडतात. आपल्याला नेमकं हेच करायचंय. अभिलाषाच्या मनातला गैरसमज आणखीन पक्का करायचा. मग एक दिवस विचार करता करता तिचं तिलाच कळेल की ती चुकीचा विचार करते. खरं तर त्या माणसाने हिला मदतच केलीये. कशी काय? त्या माणसामुळे अभिलाषाला तिच्या आयुष्यातल्या या 6 दिवसांचं महत्व कळलं. प्रत्येक क्षणाचं महत्व कळलं, नात्यांचं महत्व कळलं. आता जेव्हा 7व्या दिवशी तिला कळेल की आपल्याला काहीही झालं नाही, आपण अजूनही जिवंत आहोत, तेव्हा तिच्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील. पण म्हणजे आपण हे सगळं मान्य करायचं की ती मरणार आहे वगैरे? हो, आपल्याला काहीही वाटलं ना तरी आपण असंच दाखवायचं की आपल्याला खूप दुःख होतंय. आपण हे नाटक असंच चालू ठेवायचं. अभिलाषाला काही गोष्टी समजावण्यासाठी तिच्या याच वेडाचा उपयोग करायचं ठरवलंय. कोणत्या गोष्टी आहे? कळेल हळूहळू. जपून थोडीशीच करूया, तिच्या इच्छेपुरते, कळलं ना? होतील लवकर लवकर. एवढं झालं आणि मग मीरा, नाही हात धुतलेस ना? नाही म्हणजे कसं आहे ना,
यांना माझ्याच हातचे लाडू आवडतात ना, म्हणून. अगं पण आता तू नसणार, त्यामुळे त्याला आमच्या हातचे लाडू खायची सवय करावी लागणार नाही का? आई, मला त्यांना लाडू बनवण्यासाठी तरी जगायचं होतं हो. अगं पण तू आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणालीस ना की मी माझं मरण स्वीकारलंय म्हणून. मग हे अचानक रडायला काय लागलीस? वहिनी, तुम्ही एक अशी आयडिया शोधा जेणेकरून तुमच्या जाण्यानंतर सुद्धा प्रथमेश दादांना तुमच्या चवीचे लाडू खायला मिळतील. हा, दुसरी आयडिया आहे काय आयडिया? हा, मी पुढच्या 3-4 नाही, मी पुढच्या 10 वर्षांसाठी लाडू बनवून ठेवते. कशी वाटली कल्पना? फारच छान आहे हो आयडिया. आणि आमची काशी मदत करेल ना तुला लाडू वळायला? चालेल. मी 10 वर्षाचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला मदत करायची? नाही हा, मी नाही. मला ऐकूनच आताच हात दुखायला लागलेत. मी नाही बनवणार. आता जर ते लाडू बनवले तर ते 10 वर्ष राहतील का? खराब नाही का होणार? हो, खराब होतील ना. हो ना. आणि 10 वर्षानंतर काय करायचं? त्यापेक्षा तुम्ही तुमची रेसिपी आम्हाला सांगा ना. तुम्ही ते काय वेगळं टाकता की प्रथमेश दादांना तुमच्याच हातचे लाडू आवडतात? नाही म्हणजे तुमच्यानंतर आम्ही ते करून त्यांना खाऊ घालू ना. हा, म्हणजे माझ्याशिवाय काही घडणार नाहीये तर. एकला माझा मार्ग एकला माझा. वहिनी वहिनी वहिनी, चला निघायची वेळ झाली. वेळ झाली? हो. आई, येते मी. मीरा, येते मी. थांबवणार नाही आहेत का मला? हो वहिनी नका जाऊ प्लीज 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 नका जाऊ प्लीज. आई बोला. नाही नाही नाही, आपलं थांबवू नका. मी तिची इच्छा पूर्ण करायला घेऊन चाललोय. कोणती इच्छा? अगं तुला बर्फावर मरायचं होतं ना? काय? घसरायचं होतं ना बर्फावर? हा ते. त्याला इंग्लिश मध्ये आईस किंग म्हणतात. काय ते? बर्फावर घसरणंच म्हणूया आपण. चल. आई, मी जाऊन येते. घसरून येते. ये हो अभिलाषा, बर्फावर घसरून ये. एन्जॉय. वा वा वहिनी वा, क्या बात आहे. काय कशी वाटली आयडिया? भन्नाट आहे, भन्नाट. आयडिया भन्नाट होती, पण तुम्हाला कशी काय सुचली? हा, अरे रामायणातून. रामायणामध्ये आईस किंग कुठून आला आबा? तुमचं ना वाचन कमी आहे रे. अरे रामायणात नाही का, रामानी आकाशातल्या चंद्राचा हट्ट धरला होता, मग त्याला आरसा दाखवला होता. तसं आहे. पण हे मस्त. अरे, वहिनी हळू घसराल बर्फावर. कसा कसा वाटला बर्फ? मस्त. मस्त ना? नाही, या दोघांचा घामटा निघाला, पण ते ठीक आहे.
प्रथमेश, आज मी एक गोष्ट शिकलो. माणसानं मृत्यू आनंदानं स्वीकारला ना की जगणं सोपं होऊन जातं. माणूस आजारी पडला ना की होतं काय की माणूस मरणाला घाबरून हाताशी असलेले दिवस सुद्धा जगायचं सोडून देतो. आता बाहेरच्या कोणी जर हे सगळं बघितलं तर तो असं म्हणेल की या घराला वेड लागलंय. पण नाही, आयुष्याचं रडगाणं करायचं नसेल ना तर हे असं जगावं माणसानं. जे आहे ते नाही आहे असं समजून, आणि जे नाहीच आहे ते आहे असं समजून. बरोबर ना अभिलाषा? हं? हो. देवा देवा, सगळं अंग दुखतंय रे देवा. अंग दुखतंय का? अरे आलीस का तू? हो. चेपून देऊ? नाही नाही, नको नको. हो मग पाय तरी चेपून देऊ का? अगं नको अभिलाषा, असू दे. हात तरी चेपून देते. असू दे, तू झोप. अहो ऐका ना, काहीतरी सांगायचं होतं. हा बोल ना. धन्यवाद, म्हणजे थँक्यू. कशाबद्दल? नाही, तुम्ही मला इतकं समजून घेताय, माझ्या शेवटच्या सर्व इच्छा पूर्ण करताय. मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. अभिलाषा झोप ग, झोप. नाही नाही, मला झोपायचं नाही. अहो नाही, म्हणजे मी असा विचार करत होते की आता 5च दिवस उरलेत ना, तर उद्या कोणती इच्छा पूर्ण करावी याचा विचार करावा. हा बोल, काय काय करायचं तुला अजून? कोणती इच्छा म्हणजे बघा हा, ते म्हणजे अहो कसं आहे ना, मला खाण्यापिण्याची एवढी आवड नाहीये, पण तरीही आता मरणारच आहे म्हटल्यावर विदेशातले वेगवेगळे पदार्थ चाखून बघावेत. अरे वा, कुठले सांग? कोणते कोणते म्हणजे बघा हा, छोले आणि पुरी, पुरी पुरी, हा, मग ढोकला, डाळ ढोकली. अभिलाषा, हे सगळे पदार्थ भारतीयच आहेत. नाही, पण माझ्यासाठी ते विदेशीच आहेत. आणखी माहिती आहेत मला, म्हणजे बघा हा, आठवत होते. हसू नका ना, आठवत आहे मला. अहो हसू. तू अगं किती स्वार्थी आहेस तू, हा? फक्त स्वतःचा विचार करतेस. 2 दिवस वाया घालवलेस, 1 दिवस काळजी करण्यात आणि दुसरा दिवस स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेण्यात, नाही का? अगं तुझ्या मागं तुझ्या घरच्यांचं काय, तुझ्या नवऱ्याचं काय, रिद्धी सिद्धी इति त्यांचं काय, याचा कधी विचार केलायस? हा, माझ्या मुलींचं काय होईल, माझ्या अहोंचं काय होईल? मग बघायचंय चित्र. आता माझ्या मुलींना कोण सांभाळणार? अभिलाषा, कुठे? कसं वाटतंय चित्र? विचित्र. वय काय त्या मुलाचं? आणि कोणीतरी तरुण विधूर म्हणे, आणि 3 मुली पण आहेत का त्याला?
ते मुली असून काय फरक पडतो, मुली टाकायच्या बोर्डिंगला. अगं नाही तर आया ठेवायची सरळ झालं. चला आलो घरी. मजा आली ना? खूपच धमाल आली मामाच्या घरी जाऊन. बाबा हं? या कोण बायका? बेटा मीही तोच विचार करतोय. आपण एक काम करू, आज जाऊ आणि विचारू. चला चला चल चल. याला विचारूया पण शाळेतून मुली घेऊन येतोय म्हणजे. हो हो. ओ रिक्षावाला, ओ ही याच घरची मुलं आहेत ना? शाळेतून आली का परत? यांच्यापैकी एकाच्या तरी अंगावर गणवेश दिसतोय तुम्हाला? हा? तारीख काय याची? अजून उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या नाहीत त्यांच्या मामा. आणि मी रिक्षावाला नाहीये बरं का, कळलं का? अहो मग गडी असाल कोणते. बर आम्हाला सांगा, मुलाखत कधी सुरू होणार? प्रॉपर्टी किती आहे मुलाची? आणि वय काय मुलाचं, ते नाही का महत्वाचं? तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला जमलात सगळ्याजणी? लग्नासाठी. आम्हाला विवाह मंडळातून फोन आला होता, इथे लग्नासाठी मुलगा आहे म्हणे कोणी, म्हणून आलोय. नाही का ग? हो ना. आणि इच्छुक असाल तर मुलाखतीसाठी या घरी म्हणून सांगितलं होतं, म्हणून आलो. हो. आमच्या घरात लग्नाचा मुलगा? नाही म्हणजे हा आबाळमायाच आहे ना? आभाळ मला तर हेच आहे. अहो असं काय करताय मग? नाही नाही मी विचारतो आज जाऊन. चला चला रे, चला चला. तुम्ही थांबा, आलो. हळू. आलात तुम्ही? आई आम्ही तुला मामाकडे खूप मिस केलं. मला पण तुम्हा सगळ्यांची खूप खूप आठवण आली. एकदा रात्री मी रडले होते. का? तू मला मामाकडे कशाला सोडून गेलीस? मुलांना कसं आहे ना, तुम्हाला आता माझ्याशिवाय राहायची सवय करून घ्यावी लागेल. ए आई, मी काय चवळ वगैरे करणार नाही हा. आणि मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना. हा खायला देते, पण बाळांनो कसं आहे ना, मी हे जग सोडून. अभिलाषा, अरे मुलांना तुम्हाला भूक लागली आहे ना, मग गप्पा काय मारत बसला? जा जा, सामान आतमध्ये ठेवा, हातपाय धुवा. आजी रागवेला नाही तर. चला 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 चला. नाही हो, ऐका ना, मला खाली जरा बस तू आधी. हाय. काय 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 तुला कळत नाही का मुलांसमोर कुठला विषय काढायचा ते? हो असं काय करताय? मुलींना न सांगता जर मी गेले, त्यांच्या मनाला वाईट नाही का वाटणार? अभिलाषा, तू कुठेही जाणार नाहीयेस, मी सांगतोय ना तुला. आणि काय ग, बाहेर कोण मुली आले? आपल्या घरात लग्नाचा मुलगा आहे म्हणे, काय चाललंय हे? तुम्हीच आहात काय लग्नाचा मुलगा. तुम्हाला साजेशी मुलगी मिळावी म्हणून मीच बोलवलं त्या मुलींना त्यांची मुलाखत घ्यायला. अगं पण कशाला? हो असं काय करताय? मी गेल्यावर तुम्हाला कोण बघणार, मुलींना कोण बघणार? बघ अभिलाषा, आम्हाला बघायला खूप माणसं आहेत. काय? म्हणजे आधीच तुम्ही लग्न करून मोकळे झाला? अभिलाषा, तुला वेड लागलाय का? अगं या घरातली सगळी माणसं आहेत ना, आणि तू मरणार बिरणार नाहीयेस ग. आणि मी लग्न करणार नाही. करावं लागेल प्रथमेश. अभिलाषा म्हणते ते बरोबर आहे. आणि अगं तू, अरे हिच्यानंतर तुझं आणि मुलींचं काय होईल याचा जरा विचार कर. मी तो केलाय म्हणूनच मीही तिला या कामात मदत करते. तुझ्या पहिल्या लग्नाच्या वेळेला मी नव्हते, म्हणून काही चुका झाल्या, पण यावेळी त्या चुका होऊ देणार नाही मी. यावेळेला दुसऱ्याच्या मनाने न वागणारी, कटकारस्थान न करणारी, सकाळी लवकर उठणारी, हुशार आणि सुंदर मुलगी मी आणि अभिलाषा तुझ्यासाठी शोधणार आहोत. हो ना अभिलाषा? हो ना? हो. अगं मग जा आणि बाहेर मुली आल्या असतील ना, त्यांना बोलव पटकनात. चल आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हा बोलावते. हा मुलींना बोलवायला जाते. आई अगं काय चाललंय? तू तिला
पाठिंबा देत नाहीये, पाठिंबा देण्याचं नाटक करते. का? का ते पाहत राहा. सासूबाई नमो